Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की ज्या मुलांना 30 to 80 या रेंज मध्ये जर मार्क असतील सीईटीच्या परीक्षेत तर त्या मुलांसाठी पुण्यातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठले आहेत. येस विद्यार्थी मित्रांनो, आता जसं तुम्हाला माहितीच आहे की लवकरच तुमचा सीईटीचा निकाल जाहीर होणार आहे. राईट, सीईटी सेल कडनं तुम्हाला एक ऑफिशियल अपडेट पण आलेला आहे. सीईटीच्या निकालाबद्दल एक टेंटेटिव्ह तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे की 16 जूनच्या आसपास तुमचा निकाल लागणार आहे सीईटीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल लागल्यावर तुम्हाला तुमचं कॉलेज लिस्ट कॅप राउंड स्टार्ट होतील. राईट, तर त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे की ज्या मुलांना 30 ते 80 या दरम्यान जर त्यांना मार्क असतील आणि जर त्यांना पुढे त्यांचा फ्युचर इंजिनिअरिंग मध्ये करायचं असेल तर पुण्यातील असे कुठले कॉलेजेस आहेत की त्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये 30 to 80 या रेंजच्या कट ऑफ मध्ये ते कॉलेजेस बसतात. त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. येस, आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ग्लोबल ऑनलाईन नीट तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन. एकदा तुम्ही बेल आयकन प्रेस केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला आमच्या चॅनलचे सगळे लेटेस्ट अपडेट अँड नोटिफिकेशन मिळत राहतील MST CET 2025 याबाबत. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले आपण 10 बेस्ट कॉलेजेस बघणार आहोत. राईट, काय कट ऑफ ची रेंज आहे आपले मार्कांची 30 to 80. राईट, जर त्या विद्यार्थ्यांना 30 ते 80 या दरम्यान जर मार्क असतील तर त्यांच्यासाठी आपण 10 बेस्ट कॉलेजेस घेऊन आलो आहोत. राईट, तर या कॉलेजेस मध्ये आपण काय बघणार आहोत तर त्यांचं गुड प्लेसमेंट आहे का, त्यांची गव्हर्नमेंट फॅसिलिटीज काय आहे, फीज काय आहे. येस, आणि लोकेशन पुणे. राईट, पुण्यातील हे 10 कॉलेजेस असणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतील सीईटी मध्ये पण त्यांना पुढे त्यांचं भवितव्य इंजिनिअरिंग या क्षेत्रात जर करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुमची प्रेफरन्स लिस्ट ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला बनवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला मार्क कमी आहे, तुमचा रिझल्ट आला म्हणजे तुमचं 50% काम झालं. 50% काम हे कशावर डिपेंड आहे तर तुम्ही तुमचं बेस्ट प्रेफरन्स लिस्ट वाईज कॉलेज लिस्ट बनवता. राईट, कारण असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना मार्क खूप चांगले असतात पण त्यांची प्रेफरन्स लिस्ट चुकते त्यामुळे त्यांना चांगलं कॉलेज हे लागत नाही. पण जरी तुम्हाला या एवढे मार्क असतील, राईट, 30 to 80 या ह्याच्यात जर तुम्हाला मार्क असतील, तुमचा स्कोर लो आला असेल तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवली, राईट, कॉलेज प्रेफरन्स लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बनवली तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. तर आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले 10th नंबरला कॉलेज आहे श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ह्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे विद्यार्थी मित्रांनो 45 to 75 या मार्क्सच्या रेंज मध्ये याचा कट ऑफ आहे. 75 मार्क्स म्हणजे याचा कॅप राउंड 1 ला हा 75 मार्क्सचा कट ऑफ असू शकतो. राईट, आपण ही सगळे कट ऑफ कुठल्या कॅटेगरीसाठी बघतोय तर ओपन कॅटेगरीसाठी बघतोय विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला याच्यापेक्षा जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुमचा कट ऑफ अजून खाली येणार आहे. राईट, 45 हा लास्ट कट ऑफ आहे. राईट, या कॉलेजची प्लेसमेंट 5 लाख पर ॲनम आहे ॲव्हरेज प्लेसमेंट. इथे फीज जर तुम्ही बघितली तर 78,000 रुपीज फी आहे यांची आणि हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. येस, 9th नंबरला नेक्स्ट कॉलेज आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा कट ऑफ आहे 40 to 85 मार्क्स. राईट, इथनं जर तुम्हाला प्लेसमेंट मिळाली विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा प्लेसमेंट पॅकेज 5.5 लाख पर ॲनम हा राहणार आहे. इथे फीज आहे 69,000 रुपीज आणि हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नेक्स्ट आहे झील एज्युकेशन ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा कट ऑफ 40 to 86 आहे. राईट, इथे प्लेसमेंट पॅकेज 5.5 लाख पर ॲनम आहे. इथे फीज आहे 86,000. अगेन इट इज अ गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस. येस विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जे कट ऑफ
कट ऑफचे मार्क्स आपण बघतोय, हे आपण ओपन कॅटेगरीसाठी बघतोय. जर तुम्ही कास्ट मध्ये येत असाल तर तुमचा कट ऑफ अजून कमी होण्याची शक्यता आहे. येस, नेक्स्ट कॉलेज इज सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा कट ऑफ 30 to 70 आहे. राईट, 4.8 लाख पर ॲनमचं इथे पॅकेज अवेलेबल आहे. 70,000 फीज आहे आणि इट इज अ गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. नेक्स्ट आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. इथे कट ऑफ आहे 35 to 90. 5 लाख पर ॲनम इथे ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 84,000 फीज आहे आणि इट इज अ गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. नेक्स्ट इज द राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. राईट, इथे कट ऑफ 59 to 96 या दरम्यान आहे. प्लेसमेंट इथे आहे 5.5 lakh per annum. It is the average placement and the fees are 75,000 and again it is a government aided college. नेक्स्ट कॉलेज आहे JSPM Imperial College of Engineering. इथे कट ऑफ रेंज आहे 48 to 97. 6 लाख पर annum चं इथे प्लेसमेंट पॅकेज अवेलेबल आहे. इथे फीज आहे 80,000 रुपीज and it is a government aided college. Yes, next college is AISSMS College of Engineering, a very good and a renowned college from Pune. Right, 73 to 97 चं इथे कट ऑफ आहे. इथे जर तुम्ही प्लेसमेंटचा विचार केला या कॉलेजेस मधनं तर 6 लाख पर ॲनमचं ॲव्हरेज प्लेसमेंट पॅकेज तुम्हाला मिळतं. इथे फीज आहे 90,000 रुपीज and it is a government aided college. Yes, next college is DY Patil Institute of Technology. Yes, again a very good college. 59 to 98 चा इथे कट ऑफ आहे. Right, placement is 6 lakh per annum and fees is 85,000 rupees. Government aided college. Next is PCCOE. हे रावेतला लोकेटेड आहे. Right, 80 to 99 चा इथे कट ऑफ आहे. 6 lakh per annum. Average placement package 76,000 fees आहे and it is a government aided college. So विद्यार्थी मित्रांनो, हे टॉप 10 कॉलेजेस होते पुण्यातले ज्यांना 30 to 80 मार्क्सच्या रेंज मध्ये जर मार्क असतील तर त्यांच्यासाठी हे सगळे कॉलेजेस आहेत जिथे कट ऑफ पण कमी आहे and they are the very good colleges out of Pune. येस, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा लक्षात आलंच असेल की कुठले कॉलेजेस आहेत. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना, फॅमिलीमध्ये, तुमच्या रिलेटिव्स मध्ये, फ्रेंड्स मध्ये, जेणेकरून ज्यांना पुढे इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे उपयोगाचं ठरेल. येस, सो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी MHT CET येस आणि MHT CET नर्सिंग या एक्झाम साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यात आपण त्यांना फुल सिलेबस लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन अँड मॉक टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन एक स्पेशल ऑफर घेऊन आलेला आहे. तर जर तुम्हाला प्लेन MHT CET एक्झाम साठी कोर्स जॉईन करायचा असेल तर ₹5,000 मध्ये तुम्हाला कोर्स अवेलेबल आहे. येस, फॉर द प्लेन MHT CET एक्झाम. आणि जर तुम्ही नर्सिंग साठीचा विचार करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला नर्सिंग साठी ₹4,000 येस ₹4,000 has been the amount which has been reduced after discount. Yes, तर तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपले MHT CET आणि MHT CET नर्सिंग याचे बॅचेस स्टार्ट होणार आहेत येत्या 9th of June पासून. येस, येत्या 9th of June पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहे फॉर द अपकमिंग इयर 2026 साठी. एव्हरी मंडेला आपली बॅच स्टार्ट होते. अ फ्रेश बॅच स्टार्ट ऑन एव्हरी मंडे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड don't forget to subscribe our channel Global Online NEET जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट MHT CET बद्दलचे 2025 बद्दलचे सगळे अपडेट मिळत राहतील. थँक यू.